नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ केली होती. त्याच्यामध्ये आपलं घराची माहिती दिली होती नाही का, पूर्ण घर कसं आहे काय ह्या गोष्टी सांगितल्या होत्या. तर त्याच्यावर एका दादानी कमेंट केली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पण घरामध्ये लावा. तर ते कमेंट मला आवडली होती. त्या कमेंटवर मी लाईक पण केलं होतं आणि प्लस ते हार्ट असतो विषय तो पण केला होता नाही का. तर त्याच्यानंतर आज त्याच्यावर एक कमेंट आली, DB मोबाईल असं काहीतरी आहे, ते स्क्रीनशॉट तुम्ही तुम्हाला शेजारी दाखवतो. त्यांनी कमेंट अशी केलेली, तो बोलतोय की हे बिमटे येतं, बिमट्याचा फोटो आहे. म्हणजे त्याला असं म्हणायचं आहे की बिमट्याचा फोटो आहे ते घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का लावतील, असं त्याला थोडक्यात म्हणायचं आहे. तर मला एकच सांगायचं आहे त्याला, पहिली गोष्ट मित्रांनो, तुम्ही विचार करा की आता जे माणूस शांतपणे ज्याचं त्याचं काम करतोय, बरोबर, ज्याचं कुणाचं एक नाही कुणाचं दोन नाही, तरी पण बोटं घालायची कामं कोण करते, तुम्हीच विचार करा मित्रांनो. कारण काय आता आपण म्हणतो की नाही का हे असं करते ते कसं. मला पहिली गोष्ट कुणाच्या जातीवादीबद्दल कसल्या व्हिडिओ करायच्या नाहीत, काही नाही काही नाही काही नाही, ठीक आहे. मला फक्त एकच सांगायचं आहे, हा आहे ना, हा सुद्धा कट्ट मराठा असणार आहे. कारण का छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहेत ना, ते सुद्धा अशी घाण कमेंट करणार नाही. हा नक्की कुठल्या लायकीचा माणूस असणार आहे ना, माहीत नाही. कारण मला सांगा मित्रांनो, जर जो माणूस त्याच्या कामाशी काम ठेवतोय, कुणाशी काही बोलणं नाही काय नाही काय नाही, तर ह्याला अशी घाण कमेंट करायची काही गरज आहे का. मला फक्त तुला एकच सांगायचं आहे नाही का, तू जर व्हिडिओ बघितले ना, तुझ्या जर खरं तिथं दम असेल ना, तर तू मला समोरासमोर भेट, मग तुला दाखवतो मी. कारण ह्या तुझ्या स्क्रीनशॉट मारून ठेवलेले आहेत नाही का. कंप्लेंट करायची म्हणलं, काही करायचं, त्या सगळ्या गोष्टी करता येतील. पण पहिलं मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, हे असे घाण कमेंट करणारे नीच वृत्तीचे माणसं कशी येते. म्हणजे जो माणूस त्याचं काही घेणं नाही देणं नाही, तो त्याचं आपल्या आयुष्यात सर्वसाधारणपणे जगत आहे, त्यांच्यावर पण ह्यांना बोलायचं आहे. मला एक सांगा, बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहिलं आहे, बरोबर, आणि त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दल असे अपशब्द वापरणं कितपत योग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्यासारखाचा आदर कोण करत नसेल. शिव फुले शाहू आंबेडकर आम्ही सगळ्यांचा आदर करतोय. सगळे बहुजन, आम्ही सगळ्या बहुजनांसोबत आहे, कळलं का. आणि ह्या गोष्टी मला कोणी शिकवायची गरज नाही. मला फक्त त्याला एकच प्रश्न विचारायचा आहे. तू म्हणतोय ना बाबा, ठीक आहे, माझ्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो नाही, ठीक आहे, तुझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो आहे का, मला ते दाखव. आहे का तुझ्या घरात बाबासाहेबांचा फोटो, असं तर दाखव. तर लक्षात घ्या मित्रांनो, असे हलकट माणसं पण या जगात आहेत. म्हणजे काही विषय नसताना काही नसताना एक नाही का बिनमोकरच एका त्रास द्यायचा, बोटं घालायची, घेण्या देण्याची, अशी कामं करायची माणसं आहेत. मला सांगा, काही गरज आहे का अशी कमेंट करायची. तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवर. जर तुम्हाला खरं वाटत असेल ना, तो व्हिडिओ बघा तुम्ही, तो व्हिडिओ बघून त्याच्या खाली कमेंट करा आणि त्याला रिप्लाय द्या मित्रांनो. हे चूक आहे का बरोबर आहे, फक्त तुम्हाला काय वाटतंय नक्की तुम्ही हे सांगा. आणि ह्याच्यासोबत काय करायचं, कंप्लेंट वगैरे करायची ह्याची का काय करायचं, मला ते सांगा फक्त. आणि ती कमेंट त्याने अजून काही डिलीट केलेलं नाही, कमेंट ते अजून पण आहे, तुम्ही अजून काही जाऊन बघू शकता. अशी भंगार माणसं या जगात आहेत मित्रांनो, अजून पण लक्षात घ्या.